काही वेळाने तो तिच्या सोसायटीजवळ पोहोचतो आणि तिला पुन्हा फोन करतो. ती उचलत नाही. रुद्र सारखा फोन करत असतो. शेवटी वैतागून ती न पाहताच फोन उचलते आणि झोपमध्येच बोलायला लागते. काय आहे, सकाळी सकाळी एवढे का फोन करत आहात? इथे सुट्टी एकच दिवस मिळते. त्या दिवशी उशिरापर्यंत झोपायचा विचार केला होता, तर तुमच्यासारखे न कसे सकाळी सकाळी फोन करता. स्वतः तर झोपत नाही आणि दुसऱ्यांना पण झोपू देत नाही. आणि कोण पाहिजे आहे तुम्हाला? तिकडनं त्याचा करारी आवाज येतो. तूच पाहिजे आहे मला. हे बघा, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? मी काय बाजारातील भाजी आहे का? मीच पाहिजे आहे तुम्हाला तर. एकतर 1 आठवड्यामध्ये त्या खडूसने पूर्ण महिन्याचं काम करून घेतले आहे. आज आराम करावं म्हटले तर तुमच्यासारखे लोक सकाळी सकाळी झोपमोड करतात. रुद्रला समजतं ती खडूस त्याला बोलली म्हणून. तो जोराने तिच्यावर ओरडत, मगाचपासून तू ज्याच्याशी बोलते ना तो खडूस मीच आहे. तशी राधा झोपमधून उठून बसते आणि जोराने काय ओरडते. ती फोनकडे पाहते तर खरंच रुद्रचा फोन असतो. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. मिस राधा, आता काय झालं? दातकिडी बसली का? मगाचपासून तुमची गाडी सुसाट चालत होती, मनाला येईल ते बोलत होत्या, आणि आता काय झाले? अशा गप्प का आहात तुम्ही? आणि तुमच्याकडे फक्त 10 मिनिट आहे. तू तुझं आवरून खाली ये, मी वाट पाहतोय तुझी. राधा एकदम गोंधळून, ते तुम्ही इथे कसे आणि मी का खाली येऊ? राधा तू खाली ये, नाहीतर मी तुझ्या रूममध्ये येईल. राधा घाबरून, नाही नको मी येते. ती पटकन फोन कट करते आणि तिचं आवरायला जाते. पटापट आंघोळ करून तिचं आवरून तिची बॅग घेऊन ती खाली पडतच येते. खाली रुद्र तिची वाट पाहत होता. त्याने आज टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. डोळ्यावर काळा गॉगल घातला होता. कसला हँडसम दिसत होता तो. ती दिसताच तो कारमध्ये बसतो. ती पळत येते आणि मागचा दरवाजा ओपन करते. तो तिच्याकडे रागाने पाहत, मॅडम तुमचा ड्रायव्हर नाही आहे मी. तशी ती पुढच्या सीटवर जाऊन बसते. ती त्याला घाबरत पळत आल्यामुळे तिला दम लागतो आणि ती जोरजोरात श्वास घेत असते. तिला समोर एक बॉटल दिसते. ती पटकन बॉटल घेते आणि गटागटा पाणी पिते. पाणी पिऊन झाल्यानंतर ती बॉटल जिथे होती तिथे ठेवते. रुद्र फक्त तिच्याकडे पाहत असतो. कसली निरागस आणि क्यूट दिसत होती ती. तिने अनारकली ड्रेस घातला होता. केसांना क्लचर लावले होते. मेकअप केला नव्हता. फक्त छोटीशी टिकली लावली होती. त्यात पण ती कमालीची सुंदर दिसत होती. रुद्र तर काही वेळ तिलाच पाहण्यात हरवून जातो. तिचं लक्ष त्याच्याकडे जातं तर तो तिच्याकडेच पाहत असतो. त्यामुळे तिला खूप अवघडल्यासारखं होतं. ती त्याला आवाज देते, सर सर. तसा तो भानावर येतो आणि समोर बघून गाडी स्टार्ट करतो. गाडीत शांतता असते. कुणीच कुणाशी जास्त काही बोलत नाही. राधा अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या हाताला लागलेलं तिला दिसतं, पण तिची विचारायची हिंमत होत नाही. तिला खरं तर रुद्रचा खूप राग आला होता की आज सुट्टी होती आणि त्यात ती किती छान झोपली होती, पण तिच्या झोपेचं खोबरं त्याने केलं होतं. ती मनामध्ये त्याला खूप शिव्या घालत असते. तो पण अधूनमधून तिरपा कटाक्ष तिच्याकडे टाकतो. तर त्याला समजतं ही नक्कीच माझ्याबद्दल विचार करत असेल. आणि तो समोर पाहत, मला शिव्या देऊन झाल्या असतील तर कामाच्या बाबतीत बोलूया. तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहत, आता या खडूसला माझ्या मनातील सुद्धा ऐकू येते की काय? पण ती नॉर्मलपणे, सर कामाचं काय बोलायचं आहे? राधा, नरेन सरांना तू किती दिवस झाले ओळखतेस? सर माझे सिनियर आहेत. मी त्यांना 1 वर्षापासून ओळखते. मी ऑफिसला जॉईन करायच्या 5 ते 6 महिने आधी नरेन सरांनी जॉईन केले होते. तू आणि नरेनने जेव्हा जॉईन केले तेव्हा मायरा मॅडम पण होत्या का? हो होत्या ना. त्या आणि प्रशांत सर दोघी मिळून सगळं काही पाहायचे. ओ अच्छा. मग नरेन सरांचं सिलेक्शन कोणी केलं? त्यांचं मायरा मॅमनी. आणि तुझं? माझे प्रशांत सरांनी. एक एक करून तो तिला प्रश्न विचारत होता आणि ती सांगत होती. शेवटी तो तिला प्रश्न विचारतो, मायरा मॅम कशा होत्या? त्या ना. आणि ती बोलायची थांबते आणि रुद्रकडे पाहत, सर तुम्ही मला का हे सगळं विचारत आहात? हे बघ, मी तुला का विचारत आहे ते नंतर सांगतो, पण जे खरं असेल ते तू मला सांग. जास्त वाकड्यात जाऊ नकोस. जे काही आहेस ते स्पष्ट सांग, काही लपवू नकोस. सर पण मी तशी मुलगी नाही. मी माझं काम खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करते. तिच्या डोळ्यात पाणी येते. हे बघ, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नको. मला फक्त काही इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, तर प्लीज मी जे काही विचारत आहे त्याची उत्तरे मला दे. राधा शांतपणे बोलायला लागते. नरेन सर कामाच्या बाबतीत चांगले आहेत, पण जेव्हा मायरा मॅम होत्या तेव्हा ते त्यांचे काम करून घ्यायचे आणि प्रशांत सरांना उडवाउडवीचे उत्तरं द्यायचे. आणि हे प्रशांत सरांच्या पण लक्षात आले होते. त्यांनी मायरा मॅम आणि नरेश सरांना वॉर्न पण केले होते. पण मायरा मॅम असल्यामुळे नरेन सरांना कसलेच टेन्शन नव्हते. पण नरेन सर कामाच्या बाबतीत चांगले आहेत. हा कधी कधी हलगर्जीपणा करतात, पण काम कंप्लीट करतात. एवढंच मला त्यांच्याबद्दल माहिती आहे. बरं, तू जे काही सांगितले त्याबद्दल मी नक्की विचार करेल. तू माझी असिस्टंट आहे म्हणून तू जे काही बोलली
त्याचा मी नक्की विचार करेन आणि तेवढा विश्वास तर मी ठेवू शकतो, कारण तू माझी असिस्टंट आहे. आणि अजून एक, आता माझी जे काही कामं असतील ते तू सगळी करायची. राधा एकदम शॉक लागल्यासारखी रुद्रकडे पाहत मनात विचार करत, आधीच एवढी कामं करून घेतात, आता अजून किती काम करणार आहेत काय माहिती. काय झालं मिस राधा, तुम्ही माझ्याकडे अशा का पाहत आहात? माझ्या तोंडाला काही लागले आहे का? ते नाही, काही नाही सर. तुला भूक लागली असेल ना? राधा नाही म्हणून मान हलवते आणि पुन्हा मनात विचार करत, इथे तुमच्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठले, काही खाल्ले पण नाही. किती भूक लागली आहे माझी मलाच माहिती, पण तुम्हाला कसे सांगू ना की मला किती भूक लागली आहे. तोच त्याचा पुन्हा आवाज येतो, भूक लागली आहे तर स्पष्ट सांगायचं ना, असं मनात कशाला बळबळ करायचं. ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते. देवा, यांना माझ्या मनातील खरंच ऐकू येते का? तिला तसं गोंधळलेलं बघून रुद्रला हसू येतं. तो पण तिला कळू देत नाही. यार, कसली सुंदर आहे ही, कोणत्याही रूपात उठून दिसते. ते खिडकीतून बाहेर पाहत, सर कसे आहेत ना? त्यांना समजून घेणे खूप कठीण आहे. आधीच किती काम करून घेता आणि आता अजून किती काम करून घेणार देव जाणे. काही वेळाने रुद्र एका मोठ्या हॉटेलजवळ गाडी थांबवतो. राधा तर पाहतच होती. यार, रुद्र सर नेहमी असल्या मोठ्या हॉटेलमध्येच येतात का? त्या दिवशी पण किती मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते आणि आज इथे घेऊन आले आहेत. राधा खिडकीतून सगळं हॉटेल पाहत होती. रुद्र गाडी पार्क करतो, पण तिचं लक्ष नव्हतं. त्याने तिला 3 ते 4 वेळेला आवाज दिला, पण तिला भानच नव्हते. शेवटी तो जोराने राधा म्हणतो तशी ती घाबरून त्याच्याकडे पाहते. चल उतर खाली, का इथेच बसून राहणार आहेस? नाही. आणि ती घाबरून खाली उतरते. तो पण खाली उतरतो. राधा फक्त त्याच्या मागे पळत असते, कारण तो खूप पटापट चालत असतो आणि तिला त्याच्या मागे चालता पण येत नव्हते. ती पळतच त्याच्या मागे जात असते. त्याने त्या दोघांसाठी बाहेर गार्डनमधील टेबल बुक केला होता. तिथे आजूबाजूला खूपच सुंदर होतं. ते राधाला खूप आवडतं. ती भान हरपून सगळं काही पाहत होती, कारण याआधी तिने असलं काहीच पाहिले नव्हते. तो पुन्हा तिला आवाज देत होता, पण ती आनंदाने आजूबाजूला पाहत होती आणि आपला हिरो पण काही वेळासाठी तिलाच पाहत असतो. पण तो भानावर येतो आणि तिला आवाज देतो, राधा, सगळं पाहून झालं असेल तर काय ऑर्डर करायचं ते सांग मला. तशी ती भानावर येते आणि विचार करत असते काय ऑर्डर करायचं, कारण एवढं हॉटेल महागडं होतं, तर जेवण किती महागडं असेल याचा अंदाज तिला आला होता. तरी ती मेनू कार्ड घेऊन पाहत असते. बापरे, इथे तर माझ्या घ्यायचं लायकचं काहीच नाही आहे. हे सगळं किती महाग आहे, मला तर काहीच परवडणार नाही. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव मगाशीपासून रुद्र टिपत होता आणि त्याला अंदाज आला होता राधाच्या मनात काय विचार सुरू आहे. तो हळूवार आवाजात, अगं घाबरू नकोस, मी तुझ्याकडून पैसे घेणार नाहीये किंवा तुझी सॅलरी पण कट करणार नाहीये. तुला जे पाहिजे ते तू ऑर्डर करू शकते. तशी ती पुन्हा गोंधळून त्याच्याकडे पाहत, यार, या खडूसला कसे कळते? तो हसत तिच्या हातातून मेनू कार्ड घेतो आणि त्याच्या आवडीचे जेवण दोघांसाठी ऑर्डर करतो. त्यांची ऑर्डर यायला उशीर होता. रुद्र कुणाला तरी फोन करतो आणि बोलत असतो आणि राधा पुन्हा इकडे तिकडे पाहत असते, कारण तिला आजूबाजूचे खूप आवडले होते. पण तिथे जरा म्हणून गोंधळ होता, खूप शांतता होती. राधा मनात विचार करत, इथे किती शांतता आहे, नाहीतर आम्ही बाहेर छोट्या स्टॉलला नाश्ता करतो, तिथे किती बडबड करत असतात सगळे. रुद्र फोनवर जरी बोलत असला तरी त्याचं लक्ष राधाकडे होतं. त्याने फोन ठेवला आणि तिच्याकडे पाहत, तुला आवडले नाही का इथे? राधा हसून, खूप आवडले, पण इथे सगळे किती हळूवार आवाजात बोलत आहे. मिस राधा, मग तुम्हाला काय वाटतं की मोठ्याने हसून गप्पा मारायला पाहिजे? नाही, मला तसे म्हणायचे नव्हते. तोच त्यांची ऑर्डर येते. त्याने जे काही ऑर्डर केलं होते त्याच्याकडे राधा डोळे मोठे करून पाहत असते. तिने असल्या प्रकारचे जेवण कधी केले नव्हते. ती मनात विचार करत, यार, हा नक्की माणूसच आहे ना? असलं काय खातो हा? मस्त इडली डोसा ढोकळे ऑर्डर करायला पाहिजे होते, तर हे काय पालापाचोळा ऑर्डर केला आहे. आता काय राधा, तू पण खा म्हशीसारखा पालापाचोळा, नाहीतर हा बैल ओरडायचा. ती मनात बोलून जाते आणि तिला हसू पण येते, पण ती कंट्रोल करते. ती त्याच्याकडे पाहते तर त्याने खायला सुरुवात केली होती. ती पण खायला लागते. बराच वेळ कोणीच कोणाशी बोलत नाही. तोच रुद्रला काहीतरी आठवते आणि तो तिच्याकडे पाहत, राधा, खरं खरं सांग, मायरा मॅडम कशा होत्या? सर, मला खरंच त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नाही, कारण मी प्रशांत सरांचे काम जास्त करायची आणि नरेन मायरा मॅमचे, त्यामुळे त्यांच्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही. ओके, तुला मायराबद्दल माहिती नाही तर प्रशांतबद्दल सांग. सर चांगले होते, पण ऑफिसमध्ये त्यांना काही लोक म्हणायचे की प्रशांत सर चांगले नाहीत, ते कॅरेक्टरलेस आहे.
तिच्या लक्षात येते ती काय बोलून गेली. ती खाली पाहून सॉरी म्हणते. रुद्रला समजतं राधा नक्कीच काहीतरी लपवत आहे. तिला प्रशांत आणि मायराबद्दल माहिती आहे, पण ती मला सांगायचं टाळत आहे. पण आता शांत राहणं हे त्याच्यासाठी गरजेचं होतं, म्हणून तो पण काही न बोलता त्याचं खात असतो. त्याचं झाल्यानंतर ते कारजवळ येतात. राधा मनात विचार करत असते की चला आता मला घरी जायला भेटेल, पण तिचा आनंद काही मिनिटांसाठीच असतो, कारण रुद्र त्याची कार वेगळ्या दिशेने वळवतो. ती त्याच्याकडे पाहत, सर आपला जायचा रस्ता मागे राहिला, आपण इकडे कुठे जातोय? रुद्र समोर पाहत, कर्जतला जातोय. पण का सर? ती गोंधळून त्याला विचारते. रुद्र काहीच बोलत नाही. यार हा माणूस कसा आहे, आता कर्जतला का घेऊन जातोय मला? किती आनंद झाला होता घरी जायचं म्हणून, पण याने माझ्या आनंदावर विरजण घातले. पण हा खडूस मला कर्जतला का घेऊन जातोय? इथे सुट्टीच्या दिवशी पण हा त्याचं काम करून घेतोय. ती मनातच बोलत असते आणि रुद्र गाडी चालवत असताना तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. तिचा गोंधळलेला चेहरा बघून त्याने तिला विचारले, मिस राधा तुम्हाला झोप लागत आहे का? नाही सर. रुद्र हसून मग ठीक आहे. काही वेळाने त्याची गाडी एका फार्म हाऊसला येऊन थांबते. राधा त्याच्याकडे पाहत, सर आपण इथे कुठे आलो आहोत? रुद्र काहीच बोलत नाही. सर प्लीज काहीतरी बोला, तुम्ही मला इथे का घेऊन आला आहात? ती काकुळतीला येऊन बोलते. रुद्र खाली उतरतो. नाईलाजाने ती पण खाली उतरते. तो काही न बोलता पुढे चालत असतो आणि राधा त्याच्या मागे पळत असते. पळत असताना इकडे तिकडे पाहते आणि जागच्या जागीच थांबते. तो तिला जिथे घेऊन आला होता ते खूपच सुंदर होतं. राधा मनात विचार करत, या खडूसमुळे मला एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी पाहायला मिळत आहे, त्याचा तर मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता. तो चालत बराच पुढे जातो, मध्येच थांबतो आणि मागे तिच्याकडे पाहतो, तर ती बरीच मागे असते. तो तिला आवाज देतो तशी ती भानावर येते आणि पळत त्याच्याजवळ जाते. तो तिला तिची रूम दाखवतो आणि सांगतो, फ्रेश हो आणि इथेच येऊन मला भेट. एवढं बोलून तो निघून जातो. ती पण तिच्या रूममध्ये येते. आत आल्यावर रूम पाहतच राहते. यार कसली भारी रूम आहे ही. मला तर या रूमच्या बाहेर जावंसं वाटत नाहीये, पण काय करणार, खडूसची ऑर्डर आहे. फ्रेश होऊन बाहेर ये. नाही गेले तर आत यायचा. मिस राधा आवरायला एवढा वेळ लागतो का? ती पटकन तिचं आवरते आणि त्याचं तिथे सांगितलं होतं तिथे येते. अजून रुद्र आला नव्हता. तोपर्यंत ती आजूबाजूचा परिसर पाहत होती. यार कसलं भारी आहे हे सगळं. हा खडूस सोबत नसता तर मी एक आठवडा इथे मुक्कामी राहिली असती. तोच रुद्रच्या येण्याची चाहूल तिला लागते आणि ती एकदम शांत उभी राहते. तो बाहेर येतो आणि चेअरवर बसतो आणि तिला पण बसायचा इशारा करतो. ती पण काही न बोलता शांत बसते. तोच एक वेटर त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येतो. रुद्र कप घेतो आणि एक एक सिप घेत कॉफी पीत असतो. राधा पण कॉफी पीत असते. आता कुठे तिला अजून फ्रेश वाटतं. तोच रुद्र तिथल्या लँडलाईन फोनवरून कोणाला तरी फोन करतो. तशी एक व्यक्ती एक बॅग घेऊन त्यांच्याकडे चालत येत असते. राधाला काही कळत नाही. ती फक्त पाहायचं काम करते. ती व्यक्ती बॅग ओपन करून सगळे डॉक्युमेंट्स रुद्रसमोर ठेवते आणि शांत एका ठिकाणी उभी राहते. राधा आणि त्या व्यक्तीची नजरानजर होते. ती व्यक्ती राधाकडे पायाच्या बोटापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत पाहत असते. त्याला तसं पाहत असताना बघून राधाला खूप राग येतो. ती खाली बघून कॉफी पीत असते. रुद्र राधाकडे पाहत, हे दुर्गेश आहे आणि हा फार्म हाऊस माझा आहे. या फार्म हाऊसकडे जातीने लक्ष देतात दुर्गेश. आणि दुर्गेश या मिस राधा आहेत, माझ्या असिस्टंट. तुम्हाला जर इथल्या डिटेल्स कळवायचे असतील तर तुम्ही मिस राधाला कळवा. येस सर. रुद्र एक एक करून डॉक्युमेंट चेक करत होता. दुर्गेशने न राहून मायराबद्दल रुद्रला विचारले. रुद्रला राग आला, पण तो शांतपणे त्यांच्याबद्दल अजून काही सांगता येणार नाही. त्या कशा आहेत? दुर्गेश आणि रुद्रचे बोलणे काही संपत नव्हते आणि या दोघांमध्ये राधा खूप बोर झाली होती. काही वेळाने दुर्गेशला फोन येतो, तसा तो रुद्रची परमिशन घेऊन निघून जातो. रुद्र पुन्हा त्याच्या कामात बिझी होतो. डॉक्युमेंट चेक करत तो लॅपटॉप ओपन करतो आणि राधा डोक्याला हात मारून घेते. या माणसाला सुट्टी पण एन्जॉय करता येत नाही, नुसतं काम काम करत असतो. ती खूप कंटाळली होती. ती रुद्रकडे पाहते तर तो त्याचं काम करण्यात मग्न असतो. तशी राधा हळूच उठून आजूबाजूला फिरत सगळं काही पाहत असते. तिथे खूप वेगवेगळ्या रंगाची फुले असतात. त्याच्यावर बसणारी फुलपाखरे खूपच सुंदर दिसत होती. राधा तर ते पाहण्यात गुंग होती. ती चालत असते, पण लक्ष मात्र दुसरीकडे असते आणि त्याच गडबडीत ती कमळाच्या तळ्यात जाऊन पडते. ती पाण्यात पडल्याचा आवाज येतो आणि राधा पण ओरडायला लागते. तिचा आवाज ऐकून काम करणारा रुद्र त्याचं काम बाजूला ठेवतो आणि तिच्याजवळ पळत येतो. तिला पोहता येत नसल्यामुळे ती खाली खाली जात
जात होती. तोच रुद्र कसलाही विचार न करता त्या तळ्यात उडी मारतो आणि स्विमिंग करत तिच्याजवळ जातो. तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. राधा तर पाण्यात पडल्यामुळे ती खूप जोराने श्वास घेत होती. ती एवढी घाबरली होती की पटकन रुद्रला मिठी मारते. रुद्र पण नकळत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. खूपच घाबरली होती ती. रुद्र पण तिला पाठीवर रब करून शांत करत असतो. ती शांत होते. रुद्र तिला उचलून घेतो आणि बाहेर आणतो. तो तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. तिच्याकडे पाहत, तू गरम पाण्याने अंघोळ कर, बरं वाटेल तुला, तुझ्यासाठी कपडे पाठवतो. आणि तो बाहेर जाणार तोच ती त्याला आवाज देते, सर. तिचा आवाज ऐकून तो थांबतो. सॉरी सर, माझं लक्ष नव्हतं, माझ्यामुळे तुम्हाला पण त्रास झाला, त्याबद्दल सॉरी. इट्स ओके राधा, जास्त विचार नका करूस. जा, पाणी गार होतं, थंडी वाजेल तुला, जाऊन फ्रेश हो. एवढं बोलून तो बाहेर निघून गेला आणि त्या मनीषाला सांगून राधासाठी कपडे पाठवले. मनीषा तिथेच राहत असल्यामुळे तिचा ड्रेस ती राधासाठी घेऊन जाते. खरं तर मनीषाला पण रुद्र खूप आवडायचा, पण रुद्रने कधीच तिच्याकडे पाहिलं नव्हतं. पण आज रुद्र राधाला तिथे घेऊन आला होता म्हणून मनीषाला राधाचा खूप राग आला होता. ती राधाच्या रूमजवळ जाते आणि टकटक वाजवते. राधा पण फ्रेश होऊन बाहेर आली होती. तिथे बाथरोब घातला होता. ती दरवाजा ओपन करते तर समोर मनीषा ड्रेस घेऊन उभी असते. ती आत येते आणि राधाला ड्रेस देते. तिच्याकडे खूप रागाने पाहत राधाशी बोलायला लागते. काय गं, तुला कोणी सांगितले होते त्या तळ्याच्या तिथे जायला? रुद्र सरांना तुझ्याजवळ खेचण्याचा प्रयत्न करत आहेस का? तुझ्यासारख्या मुली कशा असतात मला चांगलेच माहिती आहे. एवढं बोलून ती निघून जाते. पण इकडे राधाला मात्र खूप वाईट वाटते. तिला खूप रडू येते कारण मनीषाने तिच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. तिला वाटत होतं राधा पण इतर मुलींप्रमाणे आहे. याचं राधाला खूप वाईट वाटत होतं आणि ती रडायला लागते. इकडे रुद्र पण फ्रेश होत असतो आणि त्याला मगाशी घडलेला प्रसंग आठवतो. खरंच किती निरागस आहे ही राधा. माझ्या एवढ्या जवळ असून सुद्धा माझ्याकडे नजर उठून पाहिले नाही. नाहीतर दुसऱ्या मुली माझ्या पुढे मागे आणि जवळ यायचा किती प्रयत्न करत असतात. आणि हा रुद्र पण पहिल्यांदा राधा तुझ्याजवळ आला. तुला त्या दिवशी हक्काने किस केले. तुला माहिती पण नाही की मी तुला कॅमेऱ्यामधून पाहत असतो आणि आज तू घाबरल्यामुळे किती विश्वासाने मिठी मारली मला. आय लाईक इट राधा. आणि तो आरशात पाहत स्माईल करतो. तो फ्रेश होऊन बाहेर सोफ्यावर जाऊन बसला. राधा पण तिचा आवरून त्याच्या समोरच्या चेअरवर बसली. मगाशी रडल्यामुळे तिचा चेहरा फ्रेश दिसत नव्हता हे रुद्रच्या लक्षात येतं, पण तो काहीच बोलत नाही. तो त्या दोघांसाठी जेवण ऑर्डर करतो. ते दोघं शांततेत जेवण करतात. त्यानंतर थोडंफार काम करतात आणि पुन्हा मुंबईला जायला निघतात. बडबड करणारी राधा गाडीमध्ये शांत होती. रुद्र विचार करत, हिला काय झाले नाही तेव्हा किती बडबड करत असते आणि जेव्हापासून निघालो आहोत तेव्हापासून एक शब्द पण बोलत नाहीये. शेवटी न राहून तो तिला विचारतो, राधा काय झालं आहे, कसला एवढा विचार करते आहे? नाही सर, काही नाही. राधा, मगाशी जे घडले तू त्याचा विचार करत आहेस का? सर, जे घडले ते चुकून झाले, मी मुद्दाम नाही केले. पण काही लोकांना वाटतं की समोर श्रीमंत आणि हँडसम मुलगा दिसला की मुली असं काही वागतात की तो मुलगा तिच्याजवळ येईल. पण मी खरं सांगते, मी तर तिकडे फुले आणि पाखरे पाहत होते आणि त्या गडबडीत कधी त्या तळ्यात पडले काय माहिती. राधा, मी म्हटलो का तुला, मग काय एवढा विचार करते तू? लोक काय बोलतच असतात म्हणून एवढा मनावर घ्यायचं का? सर, तुम्ही जसा विचार करत आहात तसा सगळ्यांनी केला असता तर किती छान झाले असते. एवढं बोलून ती पुन्हा शांत होते. तो विषय बदलवायचा म्हणून दुसरा विषय काढतो. राधा, मला प्रशांतबद्दल अजून काही माहिती असेल तर नक्की सांग. सर, प्रशांत सर खूप चांगले होते. पण आपल्या ऑफिसमधील मुलगी साक्षी सरांच्या खूप पुढेमागे करायची. म्हणजे तिला सर आवडायचे. पण सरांच्या मनात तसले काही नव्हते. साक्षीला माहिती होते सर मॅरिड आहे, तरी ती सरांवर प्रेम करायची. सर, प्रेम करावं, पण अशा व्यक्तीवर तो पण आपल्यावर प्रेम करू शकेल. हे असले अफेअर्स करून काही नाही होत सर. तिचं बोलणं ऐकून त्याला हसू येतं. राधा, तू कधी कुणावर प्रेम केलंय का? नाही सर, मी कधीच कुणावर प्रेम केलं नाही. तो शॉक होऊन तिच्याकडे पाहत, अगं तू मुंबईमध्ये राहतेस आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या मुलींना बॉयफ्रेंड असतोच. सर, असं काही नाही आहे. सगळ्याच मुली तशा नसतात. सर, मला नाही माहिती तुम्ही काय विचार करत आहात, पण मी तसली मुलगी नाही आहे. मी आधीपासून सिंगल आहे आणि आता पण सिंगलच आहे. मी पण शहरात राहते. याचा अर्थ असा नाही की मला पण बॉयफ्रेंड असेल. ती न घाबरता त्याच्याकडे पाहत बोलते आणि तिचं बोलणं ऐकून रुद्रला गालातल्या गालात हसतो. बरं, आता एवढं बोलत आहेस तर मायराबद्दल सगळं काही सांग. आता राधाला माहिती होतं जोपर्यंत सरांना काही सांगत नाही तोपर्यंत ते तिला विचारायचं काही सोडणार नाही. ती बोलायला लागली,
मायरा मॅम आणि प्रशांत सरांचे लग्न झाले तसे ते दोघं खूप चांगले वागायचे. ऑफिसमध्ये त्यांच्याकडे बघून असे म्हणायचे, जोडी असावी तर प्रशांत आणि मायरासारखी. किती प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. पण काही महिन्यानंतर त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि ते नेहमी सोबत एकत्र वेळ घालवणारे वेगवेगळे यायला लागले. एकमेकांशी जास्त बोलत पण नव्हते. त्यात ती साक्षी सरांच्या पुढे मागे करायची. तर मायरा मॅमला डाऊट यायचा की साक्षी आणि प्रशांत सरांचे काही सुरू तर नाही म्हणून, आणि त्या तेव्हापासून त्या दोघांकडे लक्ष ठेवायला लागल्या. पण प्रशांत सर तसे नव्हते आणि शेवटी त्यांच्यात खूप भांडण झालेत. एवढंच मला माहिती आहे सर. बाकी यापुढे काय झाले मला नाही माहिती. रुद्र राधाचं बोलणं शांतपणे ऐकत होता. काहीच बोलत नाही. ती पण बोलून झाल्यानंतर बाहेर पाहत असते. तोच रुद्र समोर पाहत, राधा आपल्याला बेंगलोरला जायचं आहे. आज रात्री आपल्याला निघावं लागेल. तू तुझं सामान पॅक करून ठेव, मी तुला घ्यायला येईल. सर मला नाही यायचं कुठे. तुम्हाला जायचं तुम्ही जा, ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो तिच्यावर आवाज वाढवत, तू माझी असिस्टंट आहे. मी जे सांगेल ते तुला ऐकावं लागेल आणि मला उलट प्रश्न केलेला अजिबात आवडत नाही. सो यापुढे विचार करून बोलायचं. ती त्याला सॉरी म्हणते आणि खिडकीतून बाहेर पाहत असते. त्यांना घरी पोचायला उशीर होणार होता कारण ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते. रुद्र राधाला बेंगलोरला का घेऊन जात असेल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.